आपण करतोय। मी संदेश पाटील आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच वैती सरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। यस पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे, तर सलामी जोडी मैदान बसते आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी वैती सरांचा तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाला गोलंदाज दीपक मडवी खऱ्या अर्थानं आजच्या पूर्ण प्रसारामध्ये ज्यांनी इम्प्रेस केला, अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला। अंतिम सामन्यामधून ते सातत्य देखील त्याच्या माध्यमातून केलं जाईल का देखील प्रश्नचिन्ह आहे। दीपक मडवी सज्ज तो मार्ग 55 क्रॉस करतोय आणि सलामी जोडी देखील मैदानामध्ये आपण पाहतो। इन ॲक्शन मध्ये जनमन सरवलीय संघाची पिंटू आणि भरत, जरा वेळ कमी घ्या, सूर्यास्त अस्ताला चाललेला आहे। तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं आणि पहिला चेंडू पेस करताना लेग स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं। लेग बाईचा इशारा, एक धावेचा निर्बळा, धावसंख्या 1 ने पुढे सकते, बिनबाद 1 और क्रमांक पहिलं। चला गोलंदाज आपण सज्ज व्हा, टीम मीटिंग करू नका, चर्चा करू नका। अगेन्स्ट पुढे एकदा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंडचा मार्ग करताना या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं, त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं। फलंदाजा थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, आउट ऑफ लेग स्टंप, वाईट अवांतर धाव, धावसंख्या बिनबाद 2। पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला प्रवाह कार्पेट चेंडू येतोय, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एकच धाव, धावसंख्या 3। राहू दे बंद राहू दे, शांत आहे ते। पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत। आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेला। खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं वाखण्य जोग असं आयोजन आपण पाहतोय। जय गावदे वडवणकर यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय। शेवटचा अंतिम सामना, दोन दिग्गज संघ, एका बाजूला जनमान सरवली तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव। एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे। और क्रमांक पहिलं गोलंदाज जितू मडवी सातत्याने या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून पाहिला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय पिंटू। येतोय किशोर, चला दादा थोडीशी त्वरा करा, वेल कमी घ्या, स्पीडअप करा। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे, भरत याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं। खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर, तुमचं पदर, लालित्य या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। 22च्या रूपाने एकदम कंप्लीट केली जर धावसंख्याने पुढे सरकते, धावसंख्या होते ती किती झाले भाऊ? 4 का 5? 5 दादा नीट सांग, नाही तर जाता जाता तुझ्या बरोबर माझा लगीन लागेल। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक, बॅक टू बॉलर मारा, आपल्या फॉलोतोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जात आहे आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद होतोय।
बाई गुल गणपती भोलेनाथ. बघा या फलंदाकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज. ओव्हर क्रमांक पहिले संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दोन बाद. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची कोण करते अवांतर दाबी. अवांतर दाबी संघात धावसंख्या होते ती 6. सूर्यास्त हळूहळू होत चालेल त्या अनुषंगाने प्लीज आपण चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन लवकर रीड करणं फार गरजेचं असतं. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. चेंडूला स्विचेट, अतिशय गोड फटका. व्हॉट अ कॅच. डे ऑफ कॅच म्हटलं तर वागवत ठरणाने एका कमालीचं जेल या ठिकाणी कलेक्ट केला. तुम्ही महत्वाचा बिग विकेट. आहे नील आणि हात ज्याचा जगन्नाथ, एका हाताने सुंदररित्या ज्यानं झेल कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज बाद. आल्या पावली. हा मागी गणपती आला कधी न गेला कधी. सारा जन लोक जमलंय बघायला खेळाडूंना मानपण द्यायला. सारा जन लोक जमलंय बघायला खेळाडूंना. बासमान्य बॅटल होतो सुधाकर. बघा सुधाकर तुम्हासाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण षटकारांची अटीक साधतात. तुमचे परममित्र या स्पर्धेसाठी खऱ्या हाताने ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमधून विकेटची तिसरी अटीक साधताना गोलंदाज जितू गवळी. बक्षीस लावण्याच्या आधीच फलंदाज गारद. कामाला उशीर कशाला. भक्कम शरीर एसटीचा. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. महत्वाच्या सामन्यामधून थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा झाल्या किती? फक्त 6. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला स्वीप केलं ऑन साइडला. और ते कार्पेट चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. विकास मुखादम याचा अतिशय चांगला क्षेत्ररक्षण. सेफ आहे का? बाद. पहिली धावा ती वेगाने प्राप्त केली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज. 2 धावा कंप्लीट झाल्या का? ओके. अरे बाद झाला ना. तो आलता एक. नेक्स्ट बॅट्समन सॉरी गोलंदाजी चंदन येतोय. ऑन साइडचा फटका साधलाय. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. एक कंप्लीट
दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एक धाव. काही हरकत नाही. सन्माननीय गोरखनाथजी चौधरी साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झाले. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका गोरखनाथ चौधरी विद्यमानचे सदस्य चौगुले जे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडूनगरचे या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. खरं त्यांनी गेली 3 दिवस आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहात. या चौकांना थोडीशी संजीवनी मिळते. जनमन सरवली संघाला धावसंख्या 4 ने पुढे सकते. 14. चेंडूला थोडंसं बिगेट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 15. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. अद्ययावत स्थिती जनमान सरवली संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 15. किती बॉल बाकी आहेत? उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरत याला मात्र साजेची कामगिरी करता आली नाहीये. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 15. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होते भरत. नेक्स्ट बॅट्समन जितू दीपेश. चौगुले साहेबांचा या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे देखील स्पेशल ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झाल्या. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाल्या. नवघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यतीजी चौगुले साहेब तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धावा झाल्या किती? 17. 18ची गरज म्हणजे स्वयंभू पायगाव संघाचा बिनविरोध सरपंच. चला स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्या मान्यवर मंडळी आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. वऱ्हाळदेवी ताडाली संघाचे व्हाईस प्रेसिडेंट पंकज ठाकूर. वेलकम. वऱ्हाळदेवी ताडाली संघाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत उपकॅप्टन पंकज ठाकूर यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. कोणाचे असते? मोनिका ताईंचं ना? मित्र या व्यासपीठावर मंचावर खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेसाठी ज्यांची सदिच्छा आपण भेट पाहिली जिजाऊ संघटना जिल्हा सौ मोनिकाताई पांडवे यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. संस्कृती अतिथी देवो भव या अतिथी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. मोनिकाताई पांडवे यांना ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रत्येक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेत गोड आठवण राहील म्हणतो.
चला आता सत्कार आपण स्टॉप करतोय. आता 18 धावी होऊ द्या पुरं. पहिल्यांदा 18. तर मित्र त्यानंतर आपण जाऊया व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी ज्यांनी लाईव्हची व्यवस्था केली असे आमच्या वडूनगर गावचे सायराज केबल नेटवर्कचे प्रोपरायटर संदेश पाटील यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केले जाईल. नक्कीच मी विनंती करेन पप्प्या कापूकर आणि अशोक पाटील आपणास आपण आपल्या शुभ हस्ते संदेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. झाले एकदम संधी झाली आणि एका धावेने स्वतः स्वागत आणि सन्मान होता. अतिथींचा मान्यवरांचा सन्मानी संधीची पाटील आमच्या गावचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्टची आम्हाला उपलब्ध झाली होती, व्यवस्था झाली होती. त्या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना एक मोमेंटो या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद. यस बिग इट. मोठा फटका, चेंडू जातो आउट ऑफ पार्क. जातो आउट ऑफ पार्क. या 6 धावेने संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 7 8 आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. किंग पूर्णा गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि खास करून मंडळाचे अध्यक्ष सन्मानी संजय पाटील, तुम्हाला एक विनंती आहे, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. संजय पाटील गावती पुणा संघाचे मंडळाचे अध्यक्ष आहेत, संघाचे अध्यक्ष आहेत. हा चेंडू थोडासा स्वर आहे आउट ऑफ स्टंप. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सकते. किती झाल्या? 15. बीजापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे आणि या 3 धावा देखील मोठ्या धावसंख्येने केल्या जातील का? यस. याचं प्रत्युत्तर. सामना फिनिश. चॅम्पियन संघ आपण